चला तर नमस्कार मित्रांनो, दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, मी सकाळी-सकाळी रेडी झालो आहे आणि आज आहे आपल्या आनंदाचा सण, तोच म्हणजे फुल जल्लोषाचा दिवाळी. तर मित्रांनो, मी सकाळी-सकाळी आलो आहे शॉपला आणि त्यानंतर लगेचच मी काउंटर वगैरे क्लीन केले मित्रांनो आणि थोड्याच वेळामध्ये शॉपला आल्यानंतर देवपूजा केली आणि त्यानंतर माझ्या डेली रुटीनला मी कस्टमर्सला सुरुवात केली मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता थोड्याच वेळामध्ये आम्ही लगेचच पॅकिंग देखील करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर काही स्टॉक मेंटेन करायचा होता मित्रांनो. तर सागरने लगेचच स्टॉक मेंटेन करून घेतला आहे आणि लगेचच आम्हाला ऑर्डर्स चालू झालेला आहे दिवाळी स्पेशल. तर मित्रांनो, लगेचच आम्ही किशोर भाऊ आणि ते आलेले होते. तर त्यांची ऑर्डर काढून दिलेली आणि लगेचच ऑर्डर चेक करून थोड्याच वेळामध्ये आमच्या रेग्युलर कस्टमरला सुरुवात होतीच. तर बॉस पण काउंटरला आलेलेच होते. तर पप्पा आणि आम्ही आज तिघेही जण काउंटरला होतो आणि त्यानंतर मग लगेचच पप्पांनी काही फटाक्याची देखील बिलिंग केलेली आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये सर्व फटाके आणि ते आम्ही सेलिंगला आज काढलेले असल्यामुळे चेक करून घेतले आणि त्यानंतर मित्रांनो, मी निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर त्याचबरोबर मी सकाळी घरी आलो आहे. तर घरी आल्यानंतर आज मम्मीचे आणि त्यांचे चालू आहे हार बनवायचं काम. तर संदीप काका आणि ते पण बसलेले होते. त्यानंतर मी आलो आहे मित्रांनो आमचे मित्र अमोल भाऊ यांच्या शॉपमध्ये. तर त्याचबरोबर थोड्या वेळ तिथं थांबलो, त्यांना विश केलं आणि मग काय त्यांचे चालू आहे आज. त्याच्यानंतर लगेचच मी निघालो आहे मित्रांनो शॉपला जाण्यासाठी. तर शॉपला आल्यानंतर माझ्या डेली रुटीनमध्ये कस्टमरला सुरुवात झालेलीच होती. तर बॉस आणि ते काउंटरला होते. तर मग लगेचच आम्ही दिवाळीचे काही फटाक्याचे कस्टमर्स होते मित्रांनो, तर ते सर्व कस्टमर्स मी पूर्ण केले आणि त्यानंतर पप्पा आणि त्यांचे चालू होते किराण्याचं सामान द्यायचं काम. थोड्याच वेळामध्ये मित्रांनो, मी माझ्यासाठी घरी फटाके घेतले आणि त्यानंतर मित्रांनो लगेच आपण आलो आहे घरी. तर त्याचबरोबर घरी आल्यानंतर थोड्याच वेळात फ्रेश झालो आणि मग काय गाडी धुतलेली होती. तर हार वगैरे बांधला मित्रांनो गाडीला आणि त्यानंतर दादा आणि आम्ही दोघेजण निघालो आहे आता शेताकडे जाण्यासाठी पणत्या लावायला. तर त्याचबरोबर मी आलो आहे आमच्या म्हसोबा महाराज येथे पणती लावली मित्रांनो, दर्शन वगैरे घेतले आणि त्यानंतर लगेचच मी आमच्या राजबंधाऱ्याच्या शेतामध्ये निघालो आहे. तर दादा आणि मी आज सोबत आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर आम्ही शेतामध्ये चक्कर मारला. विहिरीत बघू शकता तुम्ही फुल पाणी भरलेले आहे आणि तेथं सुगरणीचे खोपे देखील खूप सुंदर प्रकारे दिसत आहे मित्रांनो. तर त्याचबरोबर आम्ही थोड्याच वेळामध्ये राजबंधारा शेतामध्ये पणती वगैरे लावली आणि त्यानंतर मी निघालो आहे मित्रांनो आमच्या गावातील श्री खंडोबा महाराज देवस्थान येथे. तर त्याचबरोबर इथे आल्यानंतर दर्शन वगैरे घेतले, पणती लावली मित्रांनो आणि आज दिवाळीनिमित्त देवदर्शन करून लगेच दादा आणि आम्ही आलो आहे शेतामध्ये. तर शेतातून मित्रांनो आम्ही परत घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी निघालो आहे शॉपला. तर शॉपला आज मी पणती घेऊन आलो आहे मित्रांनो लावण्यासाठी आणि त्यानंतर पणती लावून मी घरी आलो. तर मम्मीची आणि त्यांची चालू आहे जल्लोषमध्ये तयारी. तर समूह आणि ते रांगोळी काढताय आणि त्यानंतर सायंकाळी आम्ही भावड्या मामा आणि मी आमचे मित्र निघालो आहे महादेव मंदिर येथे पणती लावायला. तर त्याचबरोबर मित्रांनो देवदर्शन करून मी संध्याकाळी घरी आलो आणि घरून परत शॉपला निघालो. तर शॉपला पप्पांचे चालू होते कस्टमर. त्यानंतर आम्ही सर्व काम संपवून संध्याकाळी मित्रांनो लक्ष्मीपूजन निमित्त पूजा केली आणि त्याचबरोबर पूजा वगैरे करून आम्ही संध्याकाळी फुल जल्लोषमध्ये फटाके फोडले. तर आपण लावला आहे मित्रांनो 12 शॉट, तुम्ही बघू शकता. तर दिवाळीच्या फटाके फोडायला फुल एन्जॉय केला मित्रांनो आणि तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.